अंबरनाथ शहरातील सरकारी जमिनीवर असलेल्या 2011 पर्यंतच्या निवासी अतिक्रमणांना अधिकृत करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्य शासनाने या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी केलाय. अंबरनाथ शहरातील महसूल आणि वन विभागाच्या जमिनींवर गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात निवासी अतिक्रमण आहे. पूर्वी मोकळ्या जागांवर नागरिकांनी घरं बांधली आणि कालांतराने मोठ्या लोकवस्त्या निर्माण झाल्या. मात्र या वस्त्यांमध्ये विविध सरकारी योजना राबविताना अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होत होत्या. याची दखल घेऊन अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य शासनाने परिपत्रक काढून 2011 पर्यंतच्या सरकारी जमिनीवरील सर्व निवासी अतिक्रमणांना अधिकृत करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी नागरिकांना अंबरनाथ नगरपालिकेत अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून घराची मोजणी केली जाईल. शहरातील बहुतांशी नागरिकांना याचा फायदा होणार असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी केलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो की माझ्या मतदारसंघामध्ये 70% ही झोपडपट्टी वस्ती आहे आणि ती नियमित करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतानाच शासनाने आज GR काढलेला आहे. 1/1/2011 पर्यंतची जी काही नियमित अतिक्रमण आहेत ते नियमित करण्यासाठी आज 25 मार्च 2026 ला एक GR काढला आहे. त्या GRमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती ज्या काही झोपडपट्टी असतील, घरं असतील, चाळी असतील, बसलेले आहेत त्यांचं नियमित करण्याचा हा GR आहे. आणि आजच प्रांत ऑफिसमध्ये आमची बैठक झाली. आम्ही सर्व नगरसेवक, काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि त्यामध्ये CO साहेब, तहसीलदार साहेब, प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेब आणि ह्या समितीवरती अध्यक्ष म्हणून स्थानिक आमदार त्या विभागाचे असतील. आज नगरपालिकेमध्ये आज फॉर्म पण तयार करून आम्ही दिलेले आहेत. ते फॉर्म खासदार कार्यालयामध्ये पण आहेत, आमदार कार्यालयात पण आहेत आणि नगरपालिकेमध्ये आहेत. ते फॉर्म घेऊन भरून जे 500 स्क्वेअर मीटरचे असतील त्यांना फ्री आहे, त्याला कसलाही शुल्क लागला जाणार नाही आहे. त्याची मोजणीसुद्धा फ्री होते, त्याला कसलीही मोजणी शासनाच्या माध्यमातून होणार नाही. जे 500 ते 1000 1500 आहे अशांना मात्र 10% भरून त्याचं नियमित केले जाईल आणि त्याची मोजणी मात्र फ्री TLRच्या माध्यमातून होणार आहे. आणि ज्या घरामध्ये छोटंसं दुकान असेल किंवा पिठाची गिरणी असेल त्या घरांना कमर्शियल रेग्युलायझेशन म्हणून 25% भरून ते रेग्युलायझेशन करण्याचा आज डिस्कशन झालं आणि त्याप्रमाणे जे रेग्युलायझेशनसाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत ते टॅक्स पावती 2011 पूर्वीची असावी, त्याचप्रमाणे लाईट बिल 2011 पूर्वीची असली पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड गृहीत धरलं जाणार नाही आणि 2011 पूर्वीचं तुमचं वोटिंग कार्ड हे गृहीत धरलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनीच अंबरनाथमधील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सर्व फॉर्म घ्या. फॉर्म भरून नगरपालिकेमध्ये दिल्यानंतर नगरपालिका CO TLRला देतील ते सर्व फॉर्म आणि ते TLRवाले सर्व आपली मोजमाप करून COच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसला जातील आणि कलेक्टरच्या माध्यमातून रेग्युलायझेशन या ठिकाणी होईल.